मोह आणि आत्मसंयम हा संघर्ष खरं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, नाही का? योग्य काय आहे हे कळत असून सुद्धा आपण अनेकदा छोट्या छोट्या मोहांना बळी पडतो. पण मग या मोहांवर खऱ्या अर्थाने विजय मिळवायचा तरी कसा? याचं उत्तर ना एका खूप जुन्या, प्राचीन बोधकथेत दडलंय. चला आज तीच कथा ऐकूया. तर गोष्ट अशी आहे की एकदा गौतम बुद्धांचे शिष्य एकत्र बसून चर्चा करत होते. विषय होता बुद्धांच्या अविश्वसनीय आत्मसंयमाचा. मार नावाची एक दुष्ट शक्ती होती. त्याच्या मुलींनी बुद्धांना भुरळ पाडण्याचा खूप प्रयत्न केला, पण बुद्ध अजिबात विचलित झाले नाहीत. त्यांच्या या अविचल शिस्तीचं आणि संयमाचं सगळ्यांनाच इतकं कौतुक वाटत होतं, ते एकदा थक्क झाले होते. त्यांच्या चर्चा सुरू होती की बुद्धांनी त्या सुंदर अप्सरांकडे डोळे उघडून पाहिलं सुद्धा नाही. बुद्धांनी त्यांचं हे बोलणं ऐकलं आणि ते स्मितहास्य करून म्हणाले, "अरे, आता हे सगळं सोपं वाटतंय खरं, कारण मला ज्ञान मिळालंय. पण एक वेळ अशी होती, माझ्या एका पूर्वजन्मात, जेव्हा मी स्वतः ज्ञानाच्या शोधात होतो, तेव्हा हाच संयम पाळणं माझ्यासाठी एक खूप मोठा संघर्ष होता." आणि मग तो संघर्ष नेमका काय होता हे सांगण्यासाठी बुद्धांनी आपल्या शिष्यांना स्वतःच्या एका पूर्वजन्माची गोष्ट सांगितली. याच कथांना आपण जातक कथा म्हणून ओळखतो. या कथांमधून बुद्ध स्वतःच्या अनुभवांवर आधारित काहीतरी मोलाची शिकवण देतात. म्हणजे बघा, जातक कथा म्हणजे बुद्धांच्या मागच्या जन्मातल्या अनुभवांची एक साखळीच आहे. यातून ते ज्ञानाच्या मार्गावरचं एक एक पाऊल कसं टाकलं गेलं हे उलगडून दाखवतात. तर आजच्या या विशिष्ट कथेत ते एक बोधिसत्व होते. बोधिसत्व म्हणजे सोप्या भाषेत ज्ञानाच्या शोधात असलेला एक राजकुमार. बुद्धांनी स्वतःच कबूल केलं की त्या काळात एक राजकुमार म्हणून माझ्या मनात अजूनही पाप वास करत होतं. म्हणजे काय, तर त्यांच्या मनात मोह आणि चुकीच्या इच्छा अजूनही शिल्लक होत्या. आणि हाच तर सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे त्यांच्या तेव्हाच्या संघर्षात आणि आत्ताच्या सहज अवस्थेत. तर मग असा हा ज्ञानाच्या शोधात असलेला राजकुमार, त्याला नक्की कोणत्या परीक्षेला सामोरं जावं लागलं असेल? काय झालं असेल त्याच्यासोबत? चला आता थेट त्याच्या प्रवासाच्या मुख्य कथेलाच सुरुवात करूया. तर झालं असं की राजकुमाराच्या या आंतरिक संघर्षाची खरी परीक्षा झाली जेव्हा त्याचा सामना झाला काही अत्यंत आकर्षक राक्षसेंशी. यांना आपण आजच्या भाषेत मोहनी किंवा सायरेन्स म्हणू शकतो. त्यांचं सौंदर्य नुसतं सुंदर नव्हतं, ते इतकं घातक होतं की कुणालाही सहज विनाशाच्या मार्गावर खेचून नेऊ शकलं असतं. पण इथेच राजकुमाराने काहीतरी वेगळं केलं. त्याने मोहाला बळी न पडता एका ज्ञानी तपस्वीने, ज्यांना पच्छेक बुद्ध असं म्हटलं जातं, त्यांनी दिलेल्या एका शहाण्या सल्ल्याचं पालन केलं. त्याने आपल्या मनावर ताबा मिळवला आणि त्या दिव्य सौंदर्याकडे वासनेच्या नजरेने पाहणंच टाळलं. आणि संयमाची ही एक छोटीशी कृती त्याच्या संपूर्ण नशिबाला कलाटणी देणारी ठरली. आणि विश्वास बसणार नाही, पण त्या एका क्षणाच्या आत्मशिस्तीचं फळ त्याला इतकं मोठं मिळालं की ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. हो, त्या एका निर्णयामुळे त्याला मिळालं एक अख्खं विशाल साम्राज्य. त्याला राज्य मिळाल्यावर लोकांनी अख्खं शहर असं काही सजवलं, जणू काही ती देवांचीच नगरी आहे. त्याचा राज्याभिषेकाचा थाटमाट, ते वैभव, सगळं काही अक्षरशः डोळे दिपवणारं होतं. सगळीकडे फक्त आणि फक्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. 16,000, हो 16,000 ही संख्या आहे त्या नृत्यांगणांची, ज्या स्वर्गातल्या अप्सरांसारख्या सुंदर होत्या आणि त्याने राजकुमाराच्या राज्याभिषेकात नृत्य करून त्या सोहळ्याची शोभा वाढवली होती. जरा कल्पना करून बघा, किती भव्य आणि प्रचंड असेल ते वैभव. आणि या सगळ्या प्रचंड वैभवाच्या मधोमध बसून राजकुमार विचार करू लागला की हे सगळं मला मिळालं तरी कसं? आणि त्याला उत्तरही क्षणात मिळालं. त्याला जाणवलं की फक्त जर तो त्या एका क्षणी मोहाला बळी पडला असता, तर आज यातलं काहीही त्याच्याकडे नसतं. त्याचं हे यश, हे साम्राज्य, सगळं काही फक्त आणि फक्त त्या एका शहाण्या सल्ल्याचं पालन केल्यामुळेच शक्य झालं होतं. आणि मग त्याच्या मनात जे शब्द आले तेच या संपूर्ण कथेचं सार आहेत. तो स्वतःशीच म्हणाला, शहाण्या सल्ल्याचं पालन करून माझ्या निश्चयावर मी ठाम राहिलो. मी त्या मोहिनींच्या घरांपासून आणि त्यांच्या जाळ्यांपासून स्वतःला दूर ठेवलं आणि म्हणूनच गरजेच्या वेळी मला ही महान मुक्ती मिळाली. तर ही इतकी रंजक पूर्वजन्माची कथा सांगून झाल्यावर
बुद्ध पुन्हा वर्तमानात आपल्या शिष्यांसोबतच्या चर्चेत परत आले आणि त्यांनी शिष्यांना या जुन्या कथेचा आजच्या दिवसाशी काय संबंध आहे हे उलगडून सांगितलं. त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, तक्षशिलेला जाऊन ते राज्य मिळवणारा तो राजकुमार दुसरा तिसरा कोणी नसून तो मीच होतो. म्हणजेच बघा, त्या जन्मात राजकुमाराने दाखवलेला तो संयम, ती शिस्त, हाच तो पाया होता ज्यावर या जन्मात बुद्धांना ज्ञानप्राप्तीचा कळस गाठता आला. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? एक प्रकारे पाहिलं तर हा विजयाचा मार्गच आहे, जो 4 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडलाय. पहिलं म्हणजे शहाणा सल्ला ऐका आणि स्वीकारा. दुसरं, आपल्या निश्चयावर ठाम रहा. तिसरं, मोहाच्या जाळ्यांपासून स्वतःला दूर ठेवा. आणि मग बघा, महान मुक्ती किंवा यश मिळवणं अगदी शक्य होतं. आणि ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडते. आजच्या आपल्या धावपळीचं आयुष्यात आपल्यासाठी अशा कोणत्या मोहिनी आहेत, त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला योग्य मार्गापासून दूर खेचण्याचा प्रयत्न करतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो कोणता शहाणा सल्ला आहे जो आपल्याला या सगळ्यांपासून वाचवून योग्य मार्ग दाखवू शकतो? यावर विचार करायलाच हवा.